ही दृश्य आहेत शिवतीर्थ राज ठाकरे यांच्या निवासस्थानावरची। विजयी उमेदवार हे राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। थेट जाऊयात आपला प्रतिनिधी सुस्मिता बदाने यांच्याकडे। सुस्मिता, यशवंत किल्लेदार आणि आणखी काही विजयी उमेदवार राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेले दिसतायत। काय घडामोडी घडतायत तिकडे? नक्कीच आपण बघतोय की राज ठाकरे यांच्या भेटीसाठी सर्व विजयी उमेदवार हे आलेले आहेत। मनसेच्या विजयी उमेदवारांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थ या ठिकाणी येऊन भेट घेण्याचं निश्चित केलेलं आहे। काही वेळातच आपण जर बघितलं तर राज ठाकरे सुद्धा नेमकं काय बोलतात कशा पद्धतीनं सगळ्यांशी संवाद साधतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आता पुष्पगुच्छ घेऊन हे सर्व उमेदवार आलेले आहेत। मुंबईमध्ये 6 नगरसेवक विजयी झालेले आहेत। मुंबईसह नवी मुंबई आणि ज्या ज्या ठिकाणी मनसेला चांगलं यश मिळालेलं आहे, मनसेचे उमेदवार विजयी ठरलेले आहेत, अशा सगळ्या मनसेच्या उमेदवारांचं कौतुक आज स्वतः ठाकरेंकडनं केलं जात आहे। आपल्याला व्हिज्युअलमध्ये दिसत आहेत मिठाई ही दिली जाते आणि अनेक अर्थाने त्यांचं कौतुक केलं जाते। अनेक वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांनंतर विजयाची काल घोषणा झालेली आहे। मुंबईमध्ये थेट महायुतीचं सरकार जरी साकार होणार असलं तरी सुद्धा मुंबईतही आणि मुंबई बाहेर इतर अनेक महानगरपालिकांमध्ये मनसेला चांगलं यश मिळालेलं आहे आणि त्याच पदाधिकाऱ्यांचा हा कार्यक्रम सध्या आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। स्वतः झालेलं पाहायला मिळतं। त्यामुळे अनेक उमेदवार त्यांचे संपूर्ण पदाधिकारी संवाद साधणार निश्चितच सुस्मिता, आपण ही थेट दृश्य बघतोय शिवतीर्थ राज ठाकरे यांच्या निवासस्थानावरची। विजयी उमेदवार हे राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। विजयी उमेदवारांचं औक्षण तिथे करण्यात येत आहे। राज ठाकरे काही वेळामध्येच विजयी उमेदवारांना भेटतील। 6 उमेदवार मनसेचे मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून आलेत। त्या 6 उमेदवारांना भेटण्यासाठी आता राज ठाकरे काही वेळामध्येच खाली येतील। 6 विजयी उमेदवार राज ठाकरेंना भेटण्यासाठी आलेत। त्यांचं औक्षण तिथे शिवतीर्थवर करण्यात येत आहे। आणि कालच आपण पाहिलं की मुंबई महानगरपालिकेचे निकाल हे समोर आलेले आहेत आणि त्या निकालांमध्ये शिवसेना उभाठा पक्षाने 65 जागा मिळवल्या आणि त्याचबरोबर मनसेने 6 जागा मिळवलेल्या आहेत। तर महायुतीची सत्ता ही मुंबईमध्ये स्थापन होणार असं चित्र आता समोर आलेलं आहे। सगळ्यात जास्त जागा या भाजपने मुंबईमध्ये मिळवलेल्या आहेत आणि त्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या युतीने सगळ्यात जास्त बहुमत मुंबईमध्ये मिळवलंय। पण त्यानंतर आपण बघतोय राज ठाकरे यांचे 6 नगरसेवक हे निवडून आलेले आहेत। हे 6 विजयी उमेदवार त्यांना भेटण्यासाठी शिवतीर्थवर दाखल झालेत आणि त्यानंतर दुसरं देखील चित्र आपण बघतोय की मातोश्रीवरून देखील चित्र समोर येत आहे। मातोश्रीवर देखील विजयी उमेदवार हे उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे ही निवडणूक लढवली। 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आलेले होते। बोल बरं जरा। चेक। तर राज ठाकरे हे विजयी उमेदवारांच्या भेटीसाठी आलेले दिसतायत। शर्मिला ठाकरे यांच्याकडून आत्ताच विजयी उमेदवारांचं औक्षण करण्यात आला आणि त्यानंतर राज ठाकरे देखील तिथे दाखल झालेले आहेत आणि विजयी उमेदवारांना भेटण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे देखील तिथे दाखल झालेले आहेत। 6 विजयी उमेदवार राज ठाकरे यांच्या भेटीसाठी तिथे आलेले आहेत आणि त्या उमेदवारांना भेटण्यासाठी राज ठाकरे देखील आता तिथे पोहोचलेत। त्यांचं कौतुक राज ठाकरेंकडून करण्यात येत आहे, शुभेच्छा त्यांना देण्यात येत आहेत। तुम्ही चांगली कामगिरी केली असं देखील काल यशवंत किल्लेदार यांना ते बोललेले होते। आज सगळ्या उमेदवारांना ते भेटतात, त्यांचं कौतुक केलं जात आहे राज ठाकरे यांच्याकडून। मनसेचे 6 नगरसेवक हे मुंबईमधून निवडून आलेले आहेत। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक हा चर्चेचा विषय ठरलेली होती। गल्लीपासून दिल्लीपर्यंत मुंबई महानगरपालिकेवर नेमकी कुणाची सत्ता येणार याच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या आणि त्यानंतर काल जेव्हा या निवडणुकीचा निकाल समोर आला त्यानंतर चित्र स्पष्ट झालं। भाजप हा मोठा भाऊ या निवडणुकीमध्ये ठरला। त्यानंतर दुसरा मोठा पक्ष मुंबईमध्ये जो ठरला असेल तो होता शिवसेना उभाठा पक्ष। 65 जागा त्यांनी मिळवल्या
आणि दोन्ही ठाकरे बंधू या निवडणुकीमध्ये 20 वर्षांनंतर कौटुंबिक आणि राजकीय दोन्ही पातळीवर एकत्र आले आणि त्यांनी एकत्रितपणे ही निवडणूक लढवलेली होती। आपण थेट जाऊयात आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाने यांच्याकडे। सुस्मिता, शर्मिला ठाकरे यांनी आत्ताच उमेदवारांचं औक्षण केलं, राज ठाकरे त्यांना भेटले, कौतुकाची थाप दिली, काय भावना आहेत आज कार्यकर्त्यांच्या? नक्कीच सर्व उमेदवार हे विजयी झालेले आहेत आणि विजयी उमेदवारांना शुभेच्छा देण्यासाठी स्वतः ठाकरे परिवार एकत्र आलेला आपल्याला पाहायला मिळतो। राज ठाकरे यांनी पुष्पगुच्छ स्वीकारले, काही उमेदवारांना त्यांनी गोड त्यांचं तोंड केलेलं आहे, त्यांना मिठाई दिली। दुसरीकडे जर आपण बघितलं तर यशवंत किल्लेदार यासह काही महत्त्वाचे सीट आहेत ज्या ज्या ठिकाणी राज ठाकरे यांचे सर्व उमेदवार हे विजयी झालेले आहेत, त्या सगळ्यांचं सर्टिफिकेट सुद्धा स्वतः शर्मिला ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पाठवलेलं आहे। शर्मिला ठाकरे यांनी सगळ्यांचं औक्षण केलं आहे, विजयी उमेदवारांचं औक्षण परत त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। आज सकाळपासून जर आपण बघितलं तर सगळे उमेदवार राज ठाकरेंना भेटण्यासाठी आलेले आहेत। 6 ठिकाणी मनसेचे उमेदवार हे विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल। दुसरीकडे जर आपण बघितलं तर शर्मिला ठाकरे यांनी सगळ्यांचं औक्षण केलेलं आहे, सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। हातात निरांजनाचं ताट त्यांनी सगळ्या विजयी उमेदवारांचं औक्षण केलेलं आहे। केवळ मुंबईतीलच नाही तर मुंबई बाहेरील सर्व महानगरपालिकांचे उमेदवार हे आज राज ठाकरेंच्या भेटीसाठी आलेले आहेत। राज ठाकरेंनी त्यांचं कौतुक करत असताना ते सर्टिफिकेट हातात घेऊन कौतुक केलेलं आहे। निवडणूक आयोगानं घोषित केलेले हे विजयी उमेदवार मनसेचे खरे शिलेदार असल्याचं पाहायला मिळतं। ठाकरे बंधू एकत्र आल्याने दोन्ही बंधूंना बऱ्यापैकी फायदा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि राज ठाकरेंच्या पारड्यामध्ये राज ठाकरेंच्या मनसेचे तब्बल 6 नगरसेवक हे जिंकून आल्याचं पाहायला मिळतं। अगदी महत्त्वाचा मुद्दा सुस्मिता तुम्ही मांडलाय की हे 6 मनसेचे खरे शिलेदार ठरलेले आहेत। 6 उमेदवार मनसेचे निवडून आलेत, त्यांचं कौतुक राज ठाकरे यांच्याकडून केलं जात आहे। राज ठाकरे यांनी कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर दिली आणि त्याचबरोबर आता ही लढाई सोपी नाहीये, ही लढाई सुरूच राहणार आहे अशा आशयाची पोस्ट देखील त्यांनी ट्विटरवर म्हणजेच एक्सवर केलेली होती। मनसैनिकांचं मनोबल त्यांनी वाढवलेलं होतं, आकडा कमी असला तरी ही लढाई सुरूच राहणार असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। राज ठाकरे यांचे 6 उमेदवार हे विजयी झालेले आहेत आणि ते 6 उमेदवार राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आपण बघतोय। त्याचबरोबर त्यांचं कुटुंब देखील राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेलं आहे। त्यांच्या सगळ्यांसोबत राज ठाकरेंनी संवाद साधला। पुढची लढाई ही अवघड आहे पण ही लढाई सुरूच राहणार आहे अशा आशयाची पोस्ट त्यांनी काही वेळापूर्वी केलेली होती आणि त्यानंतर आपण हे चित्र बघतोय। राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे हे विजयी उमेदवारांना भेटण्यासाठी आलेले आहेत आणि त्याचबरोबर विजयी उमेदवार आपल्या कुटुंबासह तिथे राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आले। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची देखील तिथे गर्दी आहे। काल निवडणुकीचा निकाल समोर आला, त्यानंतर सगळे आकडे समोर आले आणि चित्र हे स्पष्ट झालेलं आहे। मुंबई महानगरपालिकेवर आता महायुतीचा झेंडा फडकणार आहे पण त्याचबरोबर राज ठाकरे यांचे 6 नगरसेवक आणि शिवसेना उभाठा पक्षाचे 65 नगरसेवक हे मुंबईमध्ये निवडून आलेले आहेत। तर राज ठाकरे यांनी आत्ताच ट्विटरवर एक पोस्ट करत त्या संदर्भामध्ये भाष्य केलेलं आहे। पहिल्यांदाच त्यांनी या सगळ्या निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं। ट्विटरवर म्हणजेच आत्ताच्या एक्सवर पोस्ट करत त्यांनी भाष्य केलं। त्यांनी मनसैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी एक पोस्टच त्यांनी लिहिलेली होती की निवडणुकीचं विश्लेषण तर आपण करूच पण सर्वप्रथम त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आणि निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन देखील केलं। त्याचबरोबर त्यांनी यावेळेसची निवडणूक ही सोपी नव्हती, अचाट धनशक्ती सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती असं भाष्य राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आलं। पण या सगळ्या लढाईमध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली असं म्हणत राज ठाकरेंनी त्या सगळ्यांचं कौतुक केलंय। उभाटा पक्षांच्या कार्यकर्त्यांचं आणि मनसैनिकांचं सगळ्यांचंच राज ठाकरे यांनी कौतुक केलेलं आहे। त्याचबरोबर अपेक्षित यश मनसेला मिळालं नाही याचं दुःख देखील त्यांनी व्यक्त केलं पण त्याचबरोबर
खचून जाऊ नये असं देखील त्यांनी कार्यकर्त्यांना म्हटलेलं आहे। कार्यकर्त्यांना हा सल्ला त्यांनी दिलाय की मनसेला जरी अपेक्षित यश मिळालं नाही तरी तुम्ही खचून जाऊ नका। अपेक्षित यश न मिळाल्याचं दुःख आहेच, पण त्याचबरोबर जे नगरसेवक निवडून आलेले आहेत ते तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केलेला आहे। आता आपण दोन दृश्य बघतोय, मातोश्रीवरचं एक दृश्य आहे आणि त्याचबरोबर शिवतीर्थ इथलं देखील हे दृश्य आहे। विजयी उमेदवार मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी येत आहेत, त्याचबरोबर राज ठाकरे यांना भेटण्यासाठी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थवर विजयी उमेदवार दाखल झालेले आहेत। तर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच निवडणुकीच्या या सगळ्या निकालावर भाष्य केलं आणि त्यामध्ये बोलताना ते म्हणालेत की आपली लढाई ही मराठी माणसाची, मराठी भाषेची, मराठी अस्मितेसाठीची आणि समृद्ध महाराष्ट्राची लढाई आहे आणि ही लढाई सुरूच राहणार आहे।